नमस्कार, मी दिव्या. आपण पाहताय तरुण भारत. आज आपण नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आपल्या कोल्हापूर शहरातील महाकाली नवदुर्गा मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत. या मंदिराचा इतिहास, देवीची मूर्ती, परंपरा, नवरात्रीमधील 9 दिवस, नवरात्रीच्या काळात येथे घटस्थापना, आरती, होम हवन, पालखी सोहळा यासारखे विविध विधी केले जातात. हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. भक्त मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा करून सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात. मंदिरात नवरात्रीच्या काळात विशेष कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले जाते. या उत्सवामुळे समाजात भक्तिभाव, एकोपा आणि सांस्कृतिक वारसा टिकून ठेवला जातो. चला तर मग देवीच्या या पवित्र मंदिराची माहिती जाणून घेऊया. आता आपल्या सोबत आहेत कोल्हापुरातील महाकाली मंदिरातील पुजारी जयदीप गुरव. यांच्याशी आपण बोलू आणि पूर्ण मंदिराची स्थापना कशी झाली, त्याचा इतिहास काय आहे, तसंच नवरात्रीमध्ये या मंदिरामध्ये विशेष काय केलं जातं हे सगळं आपण आज जाणून घेऊया. नमस्कार सर. आता बघायला गेलं तर अंबाबाई मंदिरच्या काळातील हे मंदिर ओळखलं जातं. तर या मंदिराची स्थापना कधी झाली? नमस्कार. महाकाली मंदिराची स्थापना साधारणतः महालक्ष्मीच्या काळातीलच असून हे मंदिर पूर्णपणे हेमाडपंथी माननीचे आहे. या मंदिरामध्ये आमच्या सध्या 4थी पिढी, आमच्या आजोबांपासून आता सध्या 4थी पिढी आमची पूजाविधी वगैरे करत आहे. तसेच या मंदिराची विशेष आख्यायिका सांगायला गेली तर महालक्ष्मी जेव्हा रक्तबीज नावाच्या राक्षसाची जेव्हा वध करत असताना महालक्ष्मीनेच महाकालीची निर्मिती केली. त्या एका रक्तबीजला मारल्यानंतर त्याच्या एका रक्ताच्या थेंबापासून हजारो पुन्हा राक्षस तयार होत होते. तेव्हा महालक्ष्मीने महाकाली या देवतेची निर्मिती केली. तेव्हा महालक्ष्मीने महाकालीला फक्त सांगितले की तू ते रक्त फक्त प्राशन करायचंस, म्हणून ही देवता थोडक्यात रक्त प्राशन करणारी अशी थोडक्यात ओळखली जाते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर असुरांचा वध करणारी देवता अशी थोडक्यात ओळखली जाते. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही तुमच्या वडिलांकडून हे तुमच्याकडे आले ही जबाबदारी, तर मग रोजची दिनचर्या तुमची कशी असते? रोज सकाळी पूजा असते देवीची, संध्याकाळी पुन्हा पूजा असते आणि शुक्रवार मंगळवार दुपारी 12 वाजता आरती असते. तर हे मंदिर पाहत असताना म्हणजे वेगळ्या पद्धतीचं मंदिर आहे असं जाणवते. तर ही स्थापत्य शैली कशी आहे, काय सांगा? स्थापत्य शैली हेमाडपंथी बांधणी, पूर्णपणे हेमाडपंथी बांधणी आहे. मंदिराची बांधणी पूर्णपणे हेमाडपंथी असून इसवी सन पूर्व काळातील मंदिर आहे. तसेच ह्या मंदिरात करवीर महात्म्यामध्ये उल्लेख असल्याप्रमाणे भक्त प्रल्हाद, अगस्त्य ऋषी, लोपामुद्रा हे येथे येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत असा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये आढळतो. तर आता असुरांचा वध करणारी महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखलं जाते ही देवता आपल्याला आपण ऐकतोय. तर मग ह्या एरियामध्ये किंवा ह्या ठिकाणी या देवीचं काय असं वेगळं नाव आहे का? या देवीला हे जे मूळ नाव महाकाली किंवा कालीमाता असं थोडक्यात आहे, पण आपल्या आसपास स्थानिक समाज किंवा काय इतर भक्तगण हिला महाकाली किंवा महांकाली असं म्हणून ओळखतात. देवीकडं पाहत असताना ती कोणत्या पद्धतीनं घडलेली आहे किंवा घडवलेली आहे, काय वाटतं? मूर्ती, महाकालीची मूर्ती आता जी आत पूजेला आपल्या रेग्युलर आहे ती चतुर्भुज, त्यानंतर तिच्या पायात असुर, धड आणि शिर वेगळे असलेले असुर आणि तिचे वाहन सिंह असं थोडक्यात तिथं आता सध्याची मूर्ती आपल्या पूजेत ती आहे. देवीचं किंवा देवतांचे जे व्रत वैकल्य करत असतो ते कोणत्या ना कोणत्या कारणासाठी करतोय. तर ह्या देवीचं कोणतं असं व्रत आहे जे या कारणासाठी आपण करतोय? महाकाली देवीचं विशेषतः म्हणला तर शुक्रवार किंवा मंगळवार ह्याप्रमाणे व्रत केले जाते. ह्या दिवशी तो भक्तगण जो व्रत करणारा असेल तो आपल्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी किंवा पुत्रपौत्रांसाठी वगैरे, पुत्रपौत्रांच्या ऐश्वर्यासाठी यासाठी व्रत केले जाते. मग उपासना करत असताना या दिवशी हे करावं असं प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगितलं जातं. तर मग ह्यासाठी असं वेगळं काय आहे का उपासना? ह्यासाठी वेगळी अशी उपासना म्हणाल तर दुर्गाष्टमी दिवशी उपवास करणे किंवा नवरात्रात
9 दिवसाचं महाकालीचा उपवास करणे, असा नवरात्र महाकालीचं करणे, दोडका भातावर फक्त असते ते करणे असे केले जाते. आता नवरात्रीचा उल्लेख आलाय तर आपण नवरात्रीमध्ये वेगवेगळं सण वगैरे आपले असतात किंवा एक पद्धत असते उपासना करायची, नवरात्र लोक बसतात, तर मग ह्या देवीचं कसं असतं? ह्या देवीचं नवरात्र घरूनच करून घरातूनच करतात. इथे येऊन बसायला किंवा काय असे विशेषतः इथं जागा नसल्यामुळे किंवा आपल्या घरातूनच स्वतःहून माणसं करतात नवरात्र. त्या दिवशी पहिले 5 दिवस दोडका भात आणि पंचमीपासून बाकीचं फराळ वगैरे असं करतात. देवीचं नवरात्र करायचं झालं तर दोडका भात, एक वेळ दोडका भात आणि पहिले 4 दिवस फक्त फळावर आणि पंचमीपासून फक्त दोडका भात असं नवरात्र केलं जातं. विशेषतः त्या नवरात्र काळात माणसं चप्पल वगैरे परिधान करत नाहीत किंवा चामडी वस्तू वगैरे जवळ बाळगत नाहीत. नवरात्रीमध्ये काही लोक नवस सुद्धा करतात, मग ते नवस फेडण्यासाठी विशेष एक परंपरा पण असते, तर या देवीची परंपरा काय आहे? नवरात्रामध्ये ह्या देवीचे आपलं नवस एखादं पूर्ण झालं तर त्यासाठी दंडवत घालण्याची तर प्रथा आहे. तसंच दंडवत किंवा इतर पालखीच्या वेळी वगैरे बाळाला, आता मूल झालं नवीन, आपल्याला मूल झालं, आपत्ती येत नसलं, आपत्ती झालं तर त्या बाळाला पालखीच्या आडवं झोपण्याची किंवा आडवं घालण्याची पद्धत, अशी पण पद्धत आहे. दंडवत घालत त्यावेळी ते पूर्ण मंदिराला काठी हातात घेऊन साष्टांग नमस्कार घालून दंडवत घातली जाते, प्रदक्षिणा केली जाते. 1 किंवा 5 केल्या जातात, की त्यांच्या इच्छेनुसार असते ती. शिवाय आपत्याला पण पायात घालताना ते मूल सटवाईला आणल्यानंतर, म्हणजे बाहेर मुलाला काढल्यानंतर ते बाळाला पालखीच्या पुढे आडवं घातलं जातं. आता सगळीकडे बघायला गेलं तर नवरात्रीमध्ये घटस्थापना पण केली जाते, एक ऐश्वर्य, सुख, समृद्धी, आनंद यासाठी, भरभराट व्हावी किंवा शेतकऱ्यांना चांगले दिवस बघण्यासाठी सुद्धा ते घट आपण आपल्या शेतातील माती आणून तो घट बसवला जातो. तर त्याबद्दल काय सांगाल? महाकाली मंदिरातही इतर मंदिरांप्रमाणेच घटस्थापनेचा विधी नवरात्राच्या मुख्य पहिल्या दिवशी केला जातो. ह्यासाठी माणसांचे आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर ह्यासाठीच हा केला जातो. थोडक्यात सांगायला गेले तर घटस्थापनेपासून आपले नवरात्र 9 दिवसाची चालू होते. त्या दरम्यान विशेष वेगवेगळ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात. पहिले पंचमीपर्यंत, पंचमीपासून महाकालीची पालखी प्रदक्षिणा, फक्त एक प्रदक्षिणा केली जाते आणि पंचमी ते नवमी या काळात पालखी प्रदक्षिणा होते. आणि दशमी दिवशी सीमोल्लंघनसाठी महाकालीची पालखी हुबामारुती चौकात हुबामारुती देवासमोर सीमोल्लंघन केले जाते. 9 दिवसांचं नियोजन कसं असतं? म्हणजे प्रत्येक दिवशी देवीची साड्या किंवा रंग असतात, मग त्याचं नियोजन कसं असतं? आपल्या महाकाली मंदिरामध्ये घटस्थापनेपासून दशमीपर्यंत रोज वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते. पंचमीपासून पंचमी दिवशी सिंहासनाधीश्वर, षष्ठी दिवशी गजारूढ किंवा कमळात बसलेली, सप्तमी दिवशी महिषासुरमर्दिनी, अष्टमी दिवशी महाकाली मूळ रूपात, नवमी दिवशी महिषासुरपन्ना आणि दशमी दिवशी हत्तीवर बसलेली सीमोल्लंघनला जातेली, अशी 9 दिवस पूजा केली जाते महाकाली मंदिरात. मग अशी तुम्ही म्हणालात की नवरात्रीमध्ये विशेष तुम्ही दोडका भात खाताय, तर बघायला गेलं तर कडक उपवास केला जातो, फळांवर केला जातो, खजूरवर केला जातो, तर तुमच्या इथं दोडका भातच का? दोडका भाताचं महत्त्व म्हणजे फार पूर्वी अशी ऐकण्यात एक दंतकथा आहे की जेव्हा महाकाली मंदिरात नवरात्र बसायला स्त्री किंवा भक्तगण वगैरे बसायचे, त्यावेळी एक बाईनं चुकून चोरून, म्हणजे असं करायचं म्हणून करायचं असं नाही, पण एका लेडीजनं असंच एका स्त्रीनं असं भाजी भाकरी घेऊन आली होती. तर त्यावेळी पूर्ण मंदिरामध्ये देवीला नैवेद्य दाखवायसाठी घेऊन आली होती. तेव्हा पूर्ण मंदिरात मुंग्या भरपूर भरल्या. तेव्हा एक लहान मुलगीच्या अंगात आली होती महाकाली. तेव्हा त्या मुलगीनं सांगितलं की पंचमीपासून तुम्ही दोडका भात फक्त करा. तेव्हापासून ही अशी पद्धत प्रचलित झाली की दोडका भातावर नवरात्र, इथं एक वेळ दोडका भात खाऊन नवरात्र केलं जातं. पंचमीनंतर एक वेळ दोडका भात खाल्ला जातो. म्हणजे ती प्रथा त्यानंतर प्रथा अजून चालू आहे, ती अशीच चालू आहे प्रथा. तर या मंदिरामध्ये जसं आपण प्रवेश करतोय तर एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते आणि आजूबाजूला वेगवेगळी मंदिरं सुद्धा आपण पाहतोय. बरोबर. आणि आता जिथं आपण बसलोय तिथं शिवलिंग सुद्धा आहे. तर याची काय आख्यायिका आहे? या शिवलिंगाची आख्यायिका अशी आहे की समोर महाकालीच्या समोरच एक पूर्वी कुंड होतं. सध्या ते गुप्त रूपात आहे, पण आपल्या महाकाली मंदिरासमोरच एक कुंड होतं. त्या कुंडामध्ये पूर्वी नागाने विष भरपूर प्रमाणात टाकलं होतं. तर महाकालीनं त्या
त्या कुंडामध्ये विष इतर मुलांना वगैरे असं इतर कोणाला बाधू नये, म्हणजे माणसांना बाधू नये म्हणून महाकालीनं त्यामध्ये स्वतःहून अमृत टाकलं आणि इथं त्या विषापासून इथं शिवलिंगाची स्थापना केली. या शिवलिंगाला नागेश्वर असे नाव आहे. आता या मंदिराच्या आवारामध्ये बघायला मला अनेक मंदिरं दिसतात. या मंदिराची काय आख्यायिका आहे? महाकाली दुर्गा ही आपली षष्ठी दुर्गा म्हणून ओळखली जाते. या महाकाली मंदिराच्या परिसरात किंवा आवारामध्ये महादेव मंदिर, म्हसोबा मंदिर, दत्त मंदिर, मारुती मंदिर अशी विविध मंदिरं आहेत. काळमादेवी मंदिर, त्यानंतर इथं नाथ संप्रदायातल्या काही नाथांच्याही समाधी येथे आहेत. पहिला आपण बघायला गेलं तर महादेव मंदिर. महादेव मंदिरामध्ये हे नागेश्वर नागरायांचं नागेश्वर शिवलिंग आहे. त्यानंतर इतर मंदिरामध्ये कुठेही तुम्हाला शिवलिंगापाशी देवीची मूर्ती दिसणार नाही, पण इथं आपल्याला रासाई देवीची मूर्ती आहे. त्यानंतर शेजारीच मारुतीचं देऊळ आहे, मारुती आहे, पंचमुखी नाग आहे, छोटं शिवलिंग आहे. असंही महादेव मंदिर असं आहे. हे पण पुरातन काळातीलच मंदिर आहे. जेव्हा महाकालीचं मंदिर स्थापन झालं त्याच काळातील हे मंदिर आहे. त्यानंतर दुसरं म्हटलं तर तुम्ही म्हसोबा मंदिर. म्हसोबा मंदिर ही महाकालीचा रक्षक म्हणून आपण काळभैरव म्हणून ओळखला जातो, पण आपल्या इथं महाकालीचं रक्षक म्हणून आपण म्हसोबाला समजतो. त्यानंतर आपण म्हटलं तर दत्त मंदिर. दत्त मंदिरामध्ये दत्त मंदिर व सिद्धिविनायक अशी 2 देवतिथे आहेत. त्यानंतर काळमादेवी, साधारणतः सुतार लोहार विश्वकर्मा समाजाची ती कुलदेवता म्हणून ओळखली जाते. त्यानंतर मारुती मंदिर आणि इतर नाथ संप्रदायातील समाध्या अशा 5 एकूण आपले परिवार देवता महाकालीचे आहेत. दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये पंचमीपासून आपल्या इथे पालखी प्रदक्षिणा काढली जाते. पालखी प्रदक्षिणा नवरात्रामध्ये दुपारी 12 वाजता चालू होऊन ती सुरुवातीला महाकाली मंदिरात आरती गाभाऱ्यामध्ये आरती करून बाहेर पालखीत महादेव मंदिर, प्रथम महादेव मंदिरात, त्यानंतर म्हसोबाकडे, त्यानंतर मारुतीला, त्यानंतर पुन्हा गणपती, दत्त महाराज अशा मंदिरात आपली प्रदक्षिणा केली जाते दरवर्षी. त्याप्रमाणे या प्रत्येक मंदिरामध्ये आरती, पालखी प्रदक्षिणा होते. विशेषतः अष्टमी व नवमी दिवशी ते बकरीचा बळी दिला जातो महाकालीला. काही जण नवस बोलतात किंवा खुटाचे किंवा एखादे कुळाचे असे ते वैयक्तिक येऊन किंवा सामुदायिक प्रमाणात असे बकऱ्याचा बळी वगैरे दिला जातो. इथं विशेषतः इथे नवरात्रीमध्ये अष्टमी दिवशी रात्री जागरानिमित्त आपण रात्री 12च्या पुढे महाकालीचं जागर वगैरे आपण करतो. त्यानंतर दशमी दिवशी महाकालीची प्रदक्षिणा काढून पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर तीच पालखी आहे अशी मारुतीकडून हुबामारुती चौकामध्ये सीमोल्लंघनसाठी जाते. तिथे इतर कोणते नाही, पण महाकालीची पालखी फक्त तिथे सीमोल्लंघनसाठी जाते. पुन्हा येऊन पालखीची सांगता होते व नवरात्राची इथे सांगता होते. शिवलिंगाजवळ लक्ष्मी किंवा देवीचं अस्तित्व नसतं किंवा मूर्ती वगैरे नसते, मग ह्या मंदिराची काय आख्यायिका आहे की शिवलिंग सुद्धा आहे आणि देवी सुद्धा आहे, त्याबद्दल काय सांग? इथं 20 कुंड एक होतं, त्यामध्ये महाकालीनंच अमृत टाकून तिथून इथं शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून हिने महाकालीनंच, हे पण पार्वतीचंच रूप आहे, रासाई देवी म्हणजे पार्वतीचंच रूप आहे थोडक्यात, म्हणून ते इथं मंदिर आहे देवीचं, रासाई देवीचे. या मंदिरात महाकाली उत्सव सुद्धा साजरा केला जातो, तर त्याबद्दल काय सांगाल? नवरात्र उत्सव सोडून आपल्या महाकाली मंदिरामध्ये महाकाली उत्सव हा देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा उत्सव साधारणतः एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या सुरुवातीला हा येतो. अक्षय तृतीयेपासून म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीयेपासून हा उत्सव चालू होतो. वैशाख शुद्ध तृतीये दिवशी महाकालीस महाअभिषेक घातला जातो. यानंतर विविध सालंकृत पूजा केली जाते. त्यानंतर अष्टमीला, येणाऱ्या अष्टमीला म्हणजेच अक्षय तृतीयेपासून 5व्या दिवशी नवचंडी याग तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यानंतर येणाऱ्या शुक्रवारी किंवा मंगळवारी महाकालीच्या पालखीची नगरप्रदक्षिणा काढली जाते. ही नगरप्रदक्षिणा महाकाली मंदिरापासून समोर सुरेश्वर मंदिर, सुरेश्वरपासून राजघाट रोडवरून पुन्हा रंकाळा चौपाटीहून ताराबाई रोड साखोली मार्गे पुन्हा उभामारुती चौकातून पुन्हा महाकाली अशी मोठ्या प्रमाणात केली जाते.
हे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकोपाचं एक प्रतीक मानलं जातं। नवरात्रीत येथील मंडळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करतात। देवीच्या उपासनेमुळे एकोपा, बंधुता आणि समाजसेवेची एक प्रेरणा मिळते। म्हणूनच आपण कोल्हापुरातल्या नवदुर्गाचे महत्त्व जाणून घेत आहोत। याच नवदुर्गांचं दर्शन आपण तरुण भारतच्या नवदुर्गा विशेष भागात पाहणार आहोत। त्यासाठी तरुण भारतच्या YouTube, Insta, Facebookला फॉलो करायला विसरू नका।